स्वागत। त्यानंतर ज्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी आवर्जून वेळ दिला ते आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, माननीय भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष, उद्योजक, तमाम युवकांचे प्रेरणास्थान, कार्यक्षम युवक नेतृत्व, सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व स्वप्नील भैया शाह साहेबांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। माननीय स्वप्नील भैया शाह साहेब। तीन पिढ्या झाले आम्ही सराफ कुटुंबीय भारतीय जनता पार्टीचं तन मन धन असं सर्व समर्पण करून मी माझे सहकारी सर्वजण दौंड शहर व तालुक्यामध्ये सतत पक्ष संघटना कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु काही वैचारिक मतभेदामुळे हा जो मनावर दगड ठेवून निर्णय घेतला। परंतु आज मला अभिमान वाटतोय की मी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे। दादा आमचे दौंडकर पहिल्यापासूनच खूप गरीब आहेत, साधे आहेत, भोळे आहेत। दादा प्रत्येक वेळेस सगळ्यांना दिशाभूल करून असं सांगितलं जातं की बारामतीचा विकास केला जातो आणि दौंडचा केला जात नाही। मुळात आपल्या शहरातील दूरदृष्टिकोनाचा कुठेतरी अभाव पडतो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो। दौंड शहराच्या नजदीक भीमा नदी वाहते, शेजारी SRP कॅम्प आहे, बाजूलाच छोट्या छोट्या गावांची लोकसंख्या आहे, परंतु हे काढणं सांगितलं जातात। जर दौंड शहरातील व्यापाऱ्यांना व्यापार वाढवायचा असेल तर त्यासाठी दौंड नदीकाठचं जर स्वच्छ करून तेथे एक काठ उभारून तिथे जर बोटिंगचं जर सिद्धटेकला जाणाऱ्या भागांची सोय केली तर निश्चितच दौंड शहराचा विकास होईल, दौंडमध्ये व्यापार वाढेल। दौंडमध्ये दादा हा जेव्हा मी प्रवेश करण्याचा विचार होता इथं आज वास्तविक दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांना बोलवलं होतं, परंतु व्यापाऱ्यांना थोडीशी खत होती, सणासुदीच्या दिवशी स्टेज वगैरे अडवून कसं काय आपण करताय, पण हे करण्यामागे एक विशेष उद्देश होता। आजूबाजूच्या तालुक्यातील लोक येतील आणि माझ्या व्यापाऱ्यांचा काय फुलाच्या पाकळ्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय होईल, भाषण ऐकल्यानंतर खरेदी होईल। मी सर्वांना विनंती करतो की दादांचं भाषण झाल्यानंतर सर्वांनी काही ना काहीतरी कमीत कमी एक पंथी तरी घेऊन जावी, सगळ्यांनी सगळ्यांचं सहकार्य करावं, त्यामुळे व्यापाऱ्यांचा निश्चित व्यापार वाढेल। प्रत्येकाने एवढे लोक आल्यानंतर निश्चितच दौंडच्या व्यापारामध्ये भर पडेल अशी भावना होती। त्यामुळं मी आज दिवाळीच्या दिवशी मुद्दाम चौकामध्ये हा प्रवेश घेण्याचा हट्ट धरला होता। बोलताना मन भरावून येतोय। आज गेले 30-35 वर्ष मी ज्या पक्षासाठी संघर्ष केला तो वाटताना मनात भावना भरून येत आहेत, काय बोलावं सुचत नाही। परंतु दादा मी आपल्याला एकच शब्द देतो की मी दौंड शहर व दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला पूर्ण पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिकेमध्ये पूर्ण 26-0 असा विजय मिळवून देण्याची आपल्याला खात्री देतो। दादा आमचे जे नवीन कार्यकर्ते आहेत जुन्या कार्यकर्त्यांबरोबर एक होऊन दिवसाची रात्र घडतील, 24 तासातले 20 तास काम करतील। दादा दौंडसाठी फक्त मी एकच मागतो आपल्याला, आमच्या दौंडसाठी एक कॉलेज असावं, इंजिनिअरिंग कॉलेज असावं किंवा फार तर मेडिकल 200 बेड मेडिकल कॉलेज असावं। दुसरं एक मागणी होती की एक इंडस्ट्रीज असावी। मला बोलताना भरावून येतोय आणि मी काय नेता नाहीये, मला काय बोलता येत नाही, काय चुकलं तर मनापासून क्षमा मागतो, परंतु जे काय सुचतंय ते मी बोलतोय। दौंडच्या विकासासाठी एक इंडस्ट्री असावी, ती नॉन केमिकल असावी, ज्याच्यामध्ये दौंडच्या लोकांचा 30% समावेश असावा त्यांच्या योग्यतेनुसार। दादा दौंडचे लोक शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, लोकलचा सुद्धा प्रश्न दादा एवढा गंभीर आहे, दौंडवरनं जायला 2 तास लागतात पुण्याला, परंतु लोकलचं सुद्धा सगळे स्टेशन उंच होऊन सुद्धा ते चालू केले जात नाही। आपल्याला एवढीच विनंती आहे, आपण प्रशासन असो किंवा आपल्या कॉलेज असो, शैक्षणिक असो किंवा मेडिकल असो,
आपण आम्हाला योग्य साथ देतालच, परंतु आम्हाला आपला बारामती सारखा विकास करून द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर माननीय तुम्हाला सर्वांचे नेते दौंडनगरीचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय नंदूभाऊ पवार मुलुक मैदान तुम्हाला विनंती. भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे या तालुक्याचे माजी आमदार रमेशप्पा थोरात, वीरजवळ जगदळेश, वैशालीताई नागोडे, शहराचे अध्यक्ष गुरुमुख नारळ, तालुक्याचे अध्यक्ष दोरगे, युवकांचे अध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष व उपस्थित असणारे सर्व पत्रकार, प्रवेश केलेले कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींना, गेल्या 30-40 वर्षात दादा ज्यांच्यासाठी मी वाईटपणा घेतला, जगदाळेंचा घेतला, पवारांचा घेतला, आज माझ्यावर तुमच्या बरोबर प्रवेश करण्याची वेळ आली. कुठलंही साधं काम हे आमदारांनी केलं नाही. सार्वजनिक असेल किंवा वैयक्तिक असेल, ते कुल नाव बदलून त्याचं गोडबोले केलं पाहिजे. नुसतं गोड बोलतो, झालं, करतो, दिली चिठ्ठी, दिलं पत्र. अरे ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी 90 सालापासून आम्ही करत आलो, भाऊकीचा रोष घेऊन तुमच्या बरोबर राहिलो, या नंदू पवारला फक्त वापरण्याचं काम या कुल घराण्यांनी 90 पासून केलं. आज कसली बस्ती आहे, कसलं काय, मला काय कळलं. अरे काय यांची परिस्थिती होती, हे जाणणारा आणि मानणारा बघणारा कार्यकर्ता नंदू पवार. 1 रुपया दादा नसताना सुभाष अण्णांना, रमेशप्पा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये 90 साली आमदार केलं. त्याची कुठलीही जाणीव, कुठलंही भान हे आयत्या पिठावर रेगा टोकून झालेल्या नेत्याला राहिलेली नाही. याची खंत आम्हाला वाटते. या शहराला दादा लोक म्हणतात बिन चेहऱ्याचं गाव. 30-40 वर्षापासून एक हाती सत्ता आहे, परंतु शहराची अवस्था काय. दिवाळीचा सण आहे, एकाही दुकानामध्ये लोकांची भवानी होत नाही. ही बाजारपेठेतली परिस्थिती आहे. काय करते त्या तालुक्याचे राज्यकर्ते. 14 साली लोकांनी दाखवला पराभव, रमेशप्पाला आमदार केलं. त्यावेळेस मी रमेशप्पाच्या बरोबरच होतो, परंतु कार्यकर्त्याची किंमत नाही. दादासारखा धाडसी नेता राज्यामध्ये लोक तरसतात. हातात कागद दिल्यानंतर त्या कागदातला माणूस बघण्याची दृष्टी आदरणीय अजितदादाला आहे. तुम्ही आम्ही पाहतो दूरदर्शनमध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये की लोंढ्याचे लोंढे अजितदादाला भेटायला बघायला येतात. त्याचं कारण काय की असा कुठलाही नेता नाहीये महाराष्ट्रामध्ये इतका लोकप्रिय नेता अजितदादाच्या रूपाने तुम्हाला आम्हाला मिळाला आहे. जो माणूस तुम्हाला आम्हाला नावानिशी ओळखतो, चेहऱ्याने ओळखतो, इतका जवळचा माणूस जर मुख्यमंत्री झाला तर या तालुक्याचं आणि पुणे जिल्ह्याचं आणि बारामतीचं भूषण या राज्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. दादा आम्ही कुठलंही तिकीट मागायला प्रवेश केला नाही. मी पण नाही, स्वप्नीलनी पण नाही. स्वप्नील सारखा कर्तबगार कार्यकर्ता, त्याचे वडील या तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. मी काँग्रेसचा अध्यक्ष होतो का त्या काळात. इतका सज्जन माणूस भारतीय जनता पक्षाचा होता. निष्ठावान माणसाला या शहराचं अध्यक्ष केलं बीजेपीने, परंतु आमच्या गोडबोले आमदारांनी वासुदेव नानाला आणि त्याला पक्षातून काढून टाकलं. आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी निष्ठा होती या 2 नेत्यांची होती, परंतु ही झालेली भरती निष्ठावंतांच्या पाठीत खुंजर खुपसण्याचं काम
आमच्या आमदारांनी जाणीवपूर्वक केलं. असं या शहरात आणि तालुक्यामध्ये स्वप्नीलची ताकद आहे दादा. स्वप्नील स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करतो. असा एकही नेता या शहरामध्ये मी तर माझ्या आयुष्यात पाहिला नाही. गोरगरिबांची कामं करतो. अहो, त्यांनी मोदीचा कार्यक्रम दादा 5 वर्ष या शहरात इतका चांगला राबवला आणि त्याचं फळ त्याला काय मिळालं. आता त्याला सुबुद्धी दिली की अजितदादाचं कर्तृत्व बघून त्या व्यक्तीने अजितदादाची गाठ घेतली. अजितदादांनी त्याच्या पाठीवर हात टाकला आणि तू असंच काम करत राहा. या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री तुझ्या पाठीशी आहे. कुठलंही काम तू माझ्याकडे घेऊन ये, ते केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भावना या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलला दिली. त्यामुळं दादाचे आम्ही सगळे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आम्ही तुमचे आभार मानतो. आम्ही आलोय, कुठलं तिकीट वगैरे मागायला नाही आलो. आमच्याकडे तर पास आहे, तिकिटाची गरजच नाही, कारण आम्ही पवारच आहे. त्यामुळे एक पवार राज्याचा मुख्यमंत्री झाला तर आमची छाती फुगून येणार आहे. त्यामुळे आमच्या भावना या निमित्ताने, प्रवेशाच्या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो. फुलना फुलाची पाकळी कुठेतरी आम्हाला संधी दिली तर या राज्यात कुठल्याही जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी मी जायला तयार आहे आणि राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यास तयार आहे. अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.